मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सातीरचे कातळपाडा या परिसरात आपण आलेले आहोत। काय गंमत आहे बघा, लहानपणीची आठवणी। अलिबागमध्ये आल्यावर एसटीतून उतरलं ना की फक्त टांगा दिसायचं। हळूहळू आम्ही त्या जुन्या पोस्टाच्या गल्लीत जायचो। तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो। चला तर मग आजच्या भागात थेट या गाडीतनच प्रवास करत या कुटुंबाच्या स्वागताचा स्वीकार करूया। श्रेया शैलेश गावंड हे सासरचं नाव, तर जागृती नथुराम नार्वेकर हे माहेरचं नाव। अवखाणा घ्या। साईबाबाची शिर्डीला निघाली वारी, शैलेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टर आले दारी। किती मस्त। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 आधी ओळख करून द्या। हे माझे मिस्टर। नमस्कार। या माझ्या सासूबाई। नमस्कार आई। आणि ती माझी आई। नमस्कार। हे माझे वडील। नमस्कार बाबा। आणि ते माझे आजोबा। आजोबा नमस्कार करतो। आणि त्या माझ्या नणन, या पण नणन, या पण सासूबाई आहेत। ही भाऊजे आहे, ही पुतणी आहे, ती बहीण आहे, ह्या जाऊबाई आहेत। नमस्कार। त्या मामी आहेत, त्या आत्या आहेत, तिकडे पलीकडे पण मामी आहेत, दुसऱ्या पलीकडे जाऊबाई आहेत। आणि ही सगळी आमची इथलीच फॅमिली आहे। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। काय छान स्वागत झालं। तुम्ही कोण कोण असता इथे? इथे मी, माझे आई वडील आणि भाऊजाई आणि दादा। लहानपणी कोण कोण होता? लहानपणी ऍक्च्युली काय झालंय, लहानपणी काय झालं? वडील माझे मुंबईत कामाला होते, मिल मध्ये होते, आणि त्यामुळे आई आणि मी अशी आम्ही दोघीच राहायचो। आणि दादा जो होता इथेच, नाही हे नवीन घर बांधलेलं आहे आम्ही, जुनं घर आमचं तिकडे आहे। तर जुन्या घरात आम्ही तिथे राहायचो। आणि एक आईला काळजी की म्हणजे मी, आई पण कामाला जाणार आहे, मी ह्याच्याकडे लक्ष द्यायला कोण असणार आहे। तर हा लहानपणापासून थोडा मामाकडे राहिला, आणि मग एक त्याच्याबद्दलची ओढ पण निर्माण झाली की हा आपल्यासोबत नाही आहे। तर आम्ही पण जायला मामाकडे जाऊन राहायचो अलिबागला। मग आम्ही पण तिकडे मामाकडे राहायला जायचो की सुट्टी पडली। भावाची आठवण आणि ते बालपण सगळं डोळ्यात दाटलंय। तुम्ही दोघेच भाऊ बहीण? हो। दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम? हो, पहिल्यापासून। तुमच्यात मोठं कोण? हा मोठा। कसं होणार या भावनेतून तुम्हाला मामाकडे ठेवलं? गणपतीला फक्त इथे 2 दिवस यायचो। मग तेव्हा ताईची वाट बघायची? हो। आता लग्न होऊन कुठे गेलाय? दिघोडीला गेली। काय कशी होती ताई लहान असताना? मस्ती खूप करायची, पण अभ्यासात खूप हुशार होती। आणि आपण? का तुम्हाला अभ्यास आवडायचा नाही? नाही, आता तुम्ही ज्या बैलगाडीतनं बसून आलात तो छंद मला तिकडून लागला। म्हणजे कसं काय? आता हे आजोबा आहेत तेव्हापासून आम्ही गाडी हाकलतोय। आता आमची ही 3री पिढी चालू आहे बैलगाडीचं प्रचंड आवड। हो, हे आमचा आता माझा मुलगा 4थी पिढी होईल। अरे वा। पण मला सांगा, मस्ती तर हे खूप करायचे? हो, मस्ती आम्हाला मारायचा पण भरपूर। म्हणजे 4 मामाच्या मुली आणि मला पण तो काय करायचा, असं आमच्या इथे बुक्का मारायचा, आणि मग तो त्याचा एक असा फुगीर भाग तयार व्हायचा। मग त्याच्यात त्याला आनंद मिळायचा की इथे मी हे काढू शकलो। तुमचं लग्न झालंय? हो। कुठे आहेत? नमस्कार। हे असं तुम्हाला नाही ना? नाही, ती आल्यापासून बराचसा सुधारलाय म्हणेन मी, कारण बुक्का उलटा बसतो। स्वाभाविक आहे, बालपण हे बालपण असतं। काय सांगणार या बालपणाविषयी तुमच्या? म्हणजे बालपणात कसं कोणाच्याही घरी जाऊन कसंही खेळता येऊ शकत होतं। काय असं हे नव्हतं की इथे या घरात जायचं नाही, त्या घरात जायचं नाही, याच्या अंगणात जायचं नाही। प्रत्येक घरात अगदी लाड केले तुमचे? हो, सगळ्या। म्हणजे इव्हन माझी जेव्हा आई कामाला जायची असं गावातच, तेव्हा मग इतर माझे सांभाळ करायचे की ही एकटी आहे तर आपण हिच्याकडे लक्ष देऊया। थांबा जरा, आधी आई बाबांना विचारतो तुमच्या बालपणाविषयी। विचारा। आई बोला, कशा होत्या या? हे दोघेही एकदम हुशार अभ्यासात, परत भाषण करायला जायचे तेव्हा नंबर काढलेला आहे तिने शाळेत क्लास घ्यायची ती। म्हणजे इथे शाळा पूर्ण झाली 10वी पासून, तर ती पुढे क्लास घ्यायची, आणि मग 10वीला मग ती शाळेत जायची ती इथे। बरं, एकच मिनिट, जावयानं विचारतो, अजून क्लास घेते? आता माझा क्लास घेते। बरं बाबा, काय सांगणार लेकीबद्दल? हुशार होती। बाबांनी केलेली सगळा स्ट्रगल आणि मेहनत, कारण मुलांना इथे ठेवून स्वतः मुंबईत राहायचं। पण मी म्हणेन बाबांपेक्षा आईचं स्ट्रगल जास्त आहे असं मी म्हणतो, कारण आईने इथे खूप स्ट्रगल केला। हे जे पलीकडे कनकेश्वर म्हणून मंदिर आहे, तर ते त्या रानात हे अख्खा गाव आहे सर। तो माऊलीची पानं, पत्रावळी
तुम्ही पत्रावळी पत्रावळीवर बनवतात. कधी जेवला? हो हो हा, हो. मग ती ह्या गावाची परंपरा आहे. त्या पत्रावळ्या आमच्या गावात बनल्या जातात. काय सांगताय? हो आणि मग ते आई स्वतः तिथे जायची. हा, म्हणजे 2 वेळा कणकेश्वरला जायला लागायचं. इथून कमीत कमी 500 पायऱ्या आहेत. त्या 500 पायऱ्या चढायच्या आणि 500 पायऱ्या उतरायच्या. असे 2 वेळा जायला लागायचं. वडील मुंबईत राहून प्रपंच सगळा समुद्राच्या पलीकडे असं मी म्हणेन इथे ठेवायचा. आईने या मुलांना त्या मिळणाऱ्या तेव्हाच्या तुटपुंज्या पगारामध्ये सगळे संस्कार करायचे, यांचे लाड पुरवायचे. आई आणि बाबा यांच्यामध्ये काय तर समुद्र. हे मला सुद्धा तुमच्याशी बोलताना का जाणवतंय, कारण 1959 मध्ये माझे वडील अगदी पहिल्या काही बोटी सुरू झाल्या होत्या. त्यावेळेला ते इकडे आले, अलिबागेत स्थिरावले आणि आमच्या सगळ्यांच्या प्रगतीचा टेक ऑफ घेतला अलिबागमधून असं आम्हाला वाटतं. मी बहीण तिची, ती आहेत चांगली खूप, त्याविषयी नाहीत. आणि अभ्यासामध्ये ती पहिल्यापासूनच, पण एक गोष्ट तिला वाटते की मला हे करायचं आहे, ते तिने आतापर्यंत तरी खूप कष्ट केलं आणि ते जिला पाहिजे होतं ते तिने खूप छानपणे मिळवलं. आणि मजा करायची असेल तर मामाकडे. मामा आलाय का? हो आले दोन्ही कारण खूप मामा. मोठं योगदान आहे तुमच्या कुटुंबात मामाचं. मामा वयाच्या 1.5 वर्षापासून माझे मित्र नारायण गायकवाड मोरली कोलीवाड्यातून यांना घेऊन आले. मग 1.5 वर्षापासून ह्याला सांभाळला. लहानपणी किती मस्ती केली. जागृती अभ्यासामध्ये हुशार होती सर. हा मित्रांच्या संगती जरा इकडे तिकडे भटकाभटकी चालू होतं. त्याच्यामुळे मग ह्याचा विषय मग सर मग हा अभ्यासात काय ना क्लास 2-2 असायचे. दुसऱ्या मामांकडे द्या. अभ्यासाच्या बाबतीत तर अगदी कमीच होता आणि बैलगाडीचा नाद त्याला जास्त. आणि ताईबद्दल? ताईचं तर चांगलंच आहे. ताई एकच मला वाईट वाटतंय की ताई जेव्हा लहान होती तेव्हा माझी वाट बघायची भाऊजीला मामा कधी येईल ते, की जेणेकरून मामा संगती आपण मामाच्या घरी जाऊ, अशा आतुरतेने वाट बघत राहायची घरी. आणि आल्यानंतर ती माझ्या संगती जायची आणि 8-10 दिवस सुट्टीच्या वेळेला राहायची. काय खूप खूप प्रेम केलं मामांनी. हो हो हो. काय प्रेम आहे बघितलं. माहेरच्या अंगणाची ओढ म्हणतात ना, ती हीच असते. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी इथे राहायला आल्यानंतर एक असं मैत्रीण किंवा बहीण बोलतात ना, तसं त्यांनी मला खूप मदत केली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत की असे कपडे घाल तसे कपडे घाल. जरी माझे मिस्टर बोलले की नाही असे नाही घालायचे, तरी त्यात नाही सांगायचं नाही हिला असे घालू दे कपडे वगैरे असं तसं. आणि एक आहे की कधी शॉपिंगला त्यांच्याबरोबर जाऊ नये भल्याने. खूप वेळ लावतात प्रत्येक वेळेस. एका दुकानात गेल्या भरपूर कपडे काढतात, त्याच्याकडनं काही घेणार नाही, परत त्या दुसऱ्या दुकानात जाणार. मग तिकडे पण तसंच होतं. मग परत ते पहिलं दुकानात येणार, नाही तोच आवडला मग तोच घेणार. तोपर्यंत तो दुसऱ्याने नेला तर तर मग अजून दुकानात फिरवणार. बरं, या सगळ्या आठवणी आता सुरू आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटते. बरं, जेव्हा लग्न करून गेली ताई तेव्हा काय झालं मग तुमचं? नाही, जास्त हिजा आणि माझा संपर्क कसा, मी इथे आलो तरी 4 ते 5 दिवसच राहायला यायचो. पण मला सांगा, ताई जेव्हा सासरी जाते तेव्हा काय वाटलं? नाही, तेव्हा अनावर होतं ना आपल्याला की बाबा आपली बहीण आज दुसरं म्हणजे सासरी जाणार आहे, ते कसं होणार काय होणार. पण आमचे भाऊजी पण एकदम चांगले आहेत, देव माणसासारखे आहेत. मला बघायचंय तुम्ही आता वहिनींना बक्षीस मिळवून देणार का? घरात एक अक्षर सांगणार, त्या अक्षरावरून 3 वस्तू आणायच्या 30 सेकंदामध्ये. अक्षर आहे व. वेळ सुरू झाली. वीस सेकंद राहिली. 20. पहिल्या ड्रॉवर मध्ये आहे माझे. पाच, 4, 3. अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला आज मिळवून दिली भावानं. आणि आता जावई म्हणजे त्यांच्या सासरच्या अंगणात येऊन बसलेले आहेत. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं पूर्ण बालपण गेलंय मुंबईमध्ये, भांडूपमध्ये. भांडूपला? हां, वडील रिटायर्ड झाल्यानंतर आम्ही इथे दिगोडी सासवण्यामध्ये शिफ्ट झालो. त्यामुळे पूर्ण शिक्षण माझं मुंबईतच झाले. पण बाबा काय करायचे? बाबा एक प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते. आणि किती जणांचं कुटुंब तुमचं? आमचं 4घांचं, आई वडील बहीण भाऊ. पण कसं केलं बालपण? बालपण म्हणजे असं म्हणजे मुंबईत जर राहिलो तरी मला गावाची जोड होती. त्यामुळे परीक्षा झाली की त्याच दिवशी संध्याकाळच्या बोटने आम्ही गावाला यायचो. कळलं आम्हाला काय काय सांगतायत ते. हो बरोबर आहे ते. काय बरोबर आहे? गावची ओढच आहे आणि सारखं तिथेच राहायला आवडतं, तिथून बाहेरच पडायचं नसतं. याच्या बरोबर टोमणा पण आलाय. तो मोफत आहे. एकावर एक फ्री.
पण मला सांगा, मग सगळं बालपण तुमचं या दिघोडीमध्ये गेलं. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही इथे आलो. पण बाकी शिक्षण भांडूपमध्ये कुठे? शाळा आमची म्हणजे कांजूर मार्गला. हां. हा, आणि कॉलेज माझं भांडूप स्टेशनच्या बाजूलाच मेनन कॉलेज म्हणून आहे. बरं, या ठिकाणी या गावात कधी आले होते कधी पूर्वी? नाही, कधीच संबंध नाही. लहान असताना? नाही नाही नाही, कधीच संबंध. मग कसे काय योग कसा आला इकडे? इथे म्हणजे आता मी स्कूलला होतो, मी 2012ला स्कूलला जॉईन झालो, ही 2013ला जॉईन झाली स्कूलमध्ये. मग तुम्ही दोघे एकाच शाळेत आहात? हा. हो, आता मी मुलगी लहान असल्यामुळे मी नाही जात नाही. पण तुम्ही त्या शाळेत काय करता? मी मॅथ्स टीचर आहे तिथे. मग काय झालं पुढे? आता बोला ना माऊली. 2013ला ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी शाळेचा माझा पहिलाच दिवस होता आणि तेव्हा मला कोणाची क्लास टीचर केलं नव्हतं. मग त्या एका प्रिन्सिपल मॅडमनी सांगितलं मला की तू एका वर्गात जा, आणि तर पहिल्याच वर्गात मला यांच्या पाठवलं. हे विद्यार्थी बनून होते? नाही शिक्षकच होते, पण ते क्लास टीचर त्या वर्गात होते. त्यांच्या वर्गात मला एक्स्ट्रा म्हणून त्यांच्या वर्गात थांबायला सांगितलं. मग तिथे थांबलात? हा, नंतर मग त्या मॅडमना काहीतरी वाटलं की नको, हे असं एकत्र नको, दुसऱ्या वर्गात पाठवलं मग त्यांनी मला. पण तेवढ्या वेळात नाही, तेवढ्या वेळात काहीच नाही झालं. नाही, खरं सांगायचं म्हणजे आमच्या शाळेचं वातावरण अगदी कडक शिस्तीचं म्हणजे. त्यामुळे आम्ही शाळेत एकमेकांशी कधी बोलायचो पण नाही. हे नक्की, शाळेत एकमेकांशी समजलं पण नाही इव्हन शाळेत. त्यामुळे शाळेचं पावित्र्य जपणं आम्हाला योग्य वाटतं. मला तेच म्हणायचंय की अशी एक वेगळी शाळा, त्या शाळेत कधी कधी बघा ना, त्या शाळेच्या वास्तूने तथास्तू म्हटलं म्हणून तुम्ही आज इथे आहात. पुढे काय झालं? शाळा सुटली? नाही, साधारण मला वाटतं नवरात्रोत्सवात मी त्या दिवशी एक नवीन शर्ट घातला होता, तर त्या दिवशी ती मला म्हटली शर्ट छान आहे. म्हणजे मला छान नाही, शर्ट छान आहे म्हटली होती. बर्थडे आहे का? हा, बर्थडे आहे का? हे कुठे? शाळेमध्येच. म्हणजे आम्ही कधी शाळेत बोललो नाही. नाही, पण आम्ही कुठे एकमेकांना भेटलोच नाही. आम्ही फक्त नाही, म्हणजे असं खास नाही बोललो, जस्ट असं समोर आलं तर असं बोलायचं. पण तुम्हाला असं का वाटलं, नवीन कपडे मुलं विद्यार्थी घालतात शाळेत नाही, वाढदिवसाला? तसं टिळा वगैरे लावून आलेले ना, तर मला वाटलं घरून ओवाळून वगैरे आले असतील. तुम्हाला एवढं का आपण चौकशी करा? असं एकमेकांना विचारायचो आम्ही. अच्छा, मग त्यांना विचारलं वाढदिवस आहे का? तुम्ही काय म्हणालात? नाही म्हटलं. मी पहिल्या दिवशी देवीची पूजा करून गेलेलो ना शाळेमध्ये, त्यामुळे तो डोक्यावर टिळा वगैरे होता. अच्छा. हा, मग? आणि मग त्यानंतर मी का शिक्षिकेकडून यांचा नंबर घेतला मॅडमचा. हा, प्रगती पुस्तकं लिहायची? नाही, प्रगती करण्यासाठी. बाकी कधी आम्ही असं भेटलो वगैरे नाही, कारण इकडे सगळे आमचे स्कूलचे स्टुडंट आहेत. त्यामुळे मग आम्हाला काय वेगळा हे असं निर्माण करायचं नव्हतं शाळेमध्ये. त्यामुळे आम्ही असं बाहेर कुठे भेटलोच नाही एकमेकांना. आणि आता लग्नाला किती वर्ष झाली? आता 5 वर्ष होतील पुढल्या महिन्यामध्ये. तुम्ही घरी सांगितलं तेव्हा काय झालं? पहिल्या वर्षी मी 2015ला जेव्हा मी घरी सांगितलं, तेव्हा मी तिला घेऊन मामाकडे गेले आणि ती म्हणाली नाही, हे काही जमणार नाही, तू त्यांना नाही सांगून टाक. मामाने पण सांगितलं नाही सांगून टाक. तर ती मी दिली, तिला म्हणाली ठीक आहे. आणि नंतर मग मी घरी आणली. ती बोलली घरी कोणाला काही बोलायचं नाही, तू त्यांना फोन कर आणि नाही सांग. मग मी तिला ठीक आहे हो सांगितलं, पण ते सुरूच होतं. आणि 2016ला परत ते सत्यात उतरलं. 16ला म्हणजे माझा काकाचा मुलगा उल्हास गावण म्हणून यांचा खास मित्र, मग मी त्याच्याकडे शब्द टाकला, अशी लिंक जुळत गेली. तुझ्याकडून बरं होऊन दे, बरं प्रयत्न करतो म्हणून. मग झालं ओके, सगळं ग्रीन सिग्नल मिळाला. आणि शुभमंगल सावधान अशा पद्धतीने. कसा स्वभाव आहे? पटकन तापते, पण थंड पण लगेच होते. तिला म्हणजे तिच्या नेचरमधून नंतर समजतं की तिला आता वाटलं की आपण उगाचीच तापलोय म्हणून. बाकी समंजस आहे, तशी करारी, एखादी गोष्ट ठरवली की ती करणारच. नणंदबाईंना विचारूया काय म्हणणं आहे. थांबा, नणंदबाई बोला. चांगली आहे, मनमिळाऊ आहे, जरा हट्टी आहे, पण आणि स्पष्ट बोलणारी आहे. म्हणजे जर नाही पटलं तर ती ठामपणे नाही म्हणते, आणि पटलं तर मग लगेच होकार देते. पण ती मग मानत नाही, ऐकत नाही. तशी ती छान आहे, मनमिळाऊ आहे, जेव्हा गरज असते मदतीला धावून येते. सासूबाईंचं काय म्हणणं आहे की सुनेबद्दल? आहे छान, पण थोडी तापट पण होय. आहे. पण तिला कळतं की अशी गप्प राहते. आपण जर काय तिला बोललं नाही पटलं की ती गप्प राहते की आपण समजायचं हिला राग आलाय. पण क्षणात तिचा तो राग जाऊन परत लगेच आई हाक मारायला तयार. सगळ्यांनी आज सांगितलं, इतकं छान सांगितलं. बालपणाविषयी आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं. आजपासून स्वतःत एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडा तापटपणा कमी करीन, लगेच रिॲक्ट नाही होणार, राग कमी करीन. पण होईल असं वाटतंय? ह्याला रोज सांगते. आणि नाही, कारण ना एकीकडे तापटपणा जसं सांगितलं, तसंच दुसरं एक वाक्य होतं, जे ठरवते ती 100% करते. आता मला सांगा, हे ठरवणार आहात का आम्हाला सांगण्यापुरतंच बोलणार आहात? नाही, ठरवणार आहे. आणि करणार? हो. असं झालं तर आवडेल तुम्हाला? नक्कीच आवडेल ना. पण असं बऱ्याचदा म्हटलेली आहे, आता बघू या वेळेला पूर्ण होते काय. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. ते आव्हान असं आहे
5 वस्तू ज्या क्रमाने सांगणार त्या क्रमाने घेऊन यायच्या. म्हणजे यापूर्वीचा जो भाग होता त्या भागात ते बक्षीस मिळवून देऊ शकलेले नाहीत. मला आता बघायचंय तुम्ही काय करणार. तुम्ही लक्षात ठेवू शकता सगळे आणि मदत करू शकता कुठे काय ठेवलंय ते सांगायला. वस्तू आहेत चष्मा, टॉर्च, काकडी, चमचा, शेंगदाणे. वेळ सुरू झाली 1 मिनिटामध्ये. एक टॉर्च काय ह्याला टॉर्च आहे खिडकीवर आहे. यांना 1 मिनिट आहे. 40. पराती, 50. शेंगदाणे, पराती. 6, 5, 4. अभिनंदन. झी मराठीकडून तुम्हाला आज मिस्टरांनी मिळवून दिलेला आहे तन्मणी. अभिनंदन. आता आपण बघणार आहोत आज पैठणी कोण जिंकणार. पैठणी दोघींमध्ये होणार आहे. एका बाजूने ताई उभी असणार तर दुसऱ्या बाजूला असणार वहिनी. तर आता मला बघायचं आहे वहिनी पैठणी माहेरच्या अंगणात ठेवून देणार का ही माऊली या माहेरच्या अंगणातून पैठणी जिंकून आपल्या सासरी घेऊन जाणार. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. हे चाक या कुटुंबाला काही नवीन नाही. चला आता बघूया काय होणार या खेळात. खेळ सोपा आहे. या विशिष्ट अंतरावरती उभं राहायचं आणि ती सोनेरी कडी आहे ती कडी इथून टाकायची. ती रिंगमधून पलीकडे गेली पाहिजे. या चाकातून पलीकडे जायला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी आहेत आणि या 10 संधीमध्ये मला बघायचं सर्वाधिक गुणसंख्या कुणाची होते. दोघींपैकी ज्यांची सर्वाधिक गुणसंख्या होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना. टाका 1 2 3. 1 2 1. थांबा. आता 1 टाकायची मग बाजूला जायचं दुसरीने 1 टाकायची आणि घाई करू नका. 1 1 1 गुणसंख्या 3 संधी झालेली. 2 2 2 3 4 3 4 3. आतापर्यंत गुणसंख्या 4 3. या इकडे 4 3 आतापर्यंत 4 3. उपविजेत्या ठरल्या जागृती वैदी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्राजक्ता वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना ताई आपली आठवण म्हणून तुळशीचं वृंदावन आपल्या आईकडे देणार आहे. आला निरोपाचा क्षण राहील माहेरी आठवण. आरोग्यदायी सावली देते तुळस माऊली. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.